धक्कादायक बातमी समोर आलेली आहे. काय नेमकी पहिली प्रतिक्रिया काय? खरं तर शब्दच फुटत नाहीत. पण दादांना मी जसं 1 वर्ष झालं आमदार झालो, असं कोणताही आठवडा गेला नाही मी दादांना भेटलो नाही. मुंबईला गेलो की दादांना भेटायचो. विठ्ठल कारखान्याच्या कर्जामध्ये दादांनी केलेली मदत, मागच्या 8-10 दिवसापूर्वी दादांबरोबर बसलो आम्ही, खासदार साहेब सर्व, आणि दादांनी मला सांगितले की बिंदास तुला आता सगळ्या बाजूनं मदत करतो. आणि इतकं काय दादांनी सांगितलं होतं की दादांचा आता चेहरा जरी आठवला तरी त्या ठिकाणी. आणि दादा खूप दिलदार माणूस होता. दादांनी इतका जीव लावला आमच्यासारख्या सगळ्या कार्यकर्त्याला की ज्याचं काही नव्हतं त्याचा दादा होता. खूप दादांनी माझ्यासारख्यासाठी केलं. दादांना काही शब्दच नाहीत बोलायला, काय म्हणजे बोलू शकत नाही. श्रद्धांजली वाहणं म्हणजे सुद्धा म्हणजे कधी स्वप्नात सुद्धा की असे शब्द दादांबद्दल बोलावं लागते. लय दिलदार माणूस होता. दादांच्या सगळ्या कार्याची महाराष्ट्राला सामान्यातल्या सामान्य पोराला दादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहणं म्हणजे एवढा कठीण प्रसंग आहे की